नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, लीला एजेंना अंगठी परत करते आणि तिच्या सेटवर पुन्हा आतमध्ये येते आणि डायरेक्टर प्रोड्युसरसुद्धा तिथे येतात. लीला बोलते, सॉरी सर, माझ्यामुळे डिस्टर्ब झाला ना. सॉरी सर. पण ते बोलतात लीलाला, अहो सॉरी नका बोलू तुम्ही, तुम्ही आमच्यासाठी खूप स्पेशल आहात. ते लीलाला बोलतात, बसा ना बसा मॅडम. खुर्चीवर लीलाला बसायला सांगतात. लीलाला काहीच समजत नाही. तिला वाटतं हे मस्करी करतायत माझे. तेव्हा डायरेक्टर आणि प्रोड्युसर बोलतो, अहो मॅडम, तुम्ही एजे सरांच्या एवढ्या जवळच्या आहात. ते स्वतः तुम्हाला भेटायला आले होते. पण एजे सर तुम्हाला का भेटायला आले होते? लीला बोलते, अहो एवढंच ना, ती अंगठी. लीला पुढे बोलायच्या आधीच प्रोड्युसर म्हणतो, अहो अहो आम्हाला माहीत आहे ना, तर तुम्हाला एजे सर अजिबात आवडत नाही म्हणून तुम्ही लग्न मोडलं. पण त्यांना तुम्ही खूप आवडता म्हणून ते तुम्हाला सेटवरती प्रपोज करायला आले होते. आम्ही बघितलं सर्व. तुम्ही त्यांनाच रिजेक्ट करत होता. पण मॅडम, तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे ही ॲड करण्यासाठी खूप क्षमता आहे. तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे. तेव्हा मेन हिरोईन बोलते, यार शूट होणार आहे की नाही? काय चाललंय की मी जाऊ? तेव्हा डायरेक्टर बोलतो, हो जा निघून, तुझी आता काय गरज नाही. आता आमच्याकडे मॅडम आहेत आणि मॅडम आता आमच्या नवीन ॲडच्या हिरोईन होणार आहेत. आणि मेन हिरोईन निघून जाते. तेव्हा लीला बोलते, काय? मी दिसणार का सगळ्या ॲडमध्ये? प्रोड्युसर बोलतो, हो तुम्हीच दिसणार सगळ्या ॲडमध्ये. लीला खूप खुश होते आणि प्रोड्युसरला लीला बोलते, हे सगळं खरंच होणार आहे का? तेव्हा डायरेक्टर बोलतो, हो मॅडम, हो खरंच होणार आहे. त्यानंतर डायरेक्टर बोलतो, त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. लीला बोलते, मी ॲडची मेन हिरोईन व्हायला काही पण करू शकते. तेव्हा डायरेक्टर बोलतो, मॅडम तुम्ही एजेंना फोन करून इथे बोलवा. तेव्हा लीला घाबरते आणि बोलते, त्यांना इथे कशासाठी? डायरेक्टर बोलतो, त्यांना ॲडमध्ये काम करायला सांगा. तुम्ही जर एजेंना ॲडमध्ये काम करायला तयार केलं तर तुमची ड्रीम लाईफ तुम्हाला जसं पाहिजे तशी एन्जॉय करायला भेटणार. आणि लीला विचार करायला लागते. ती बोलते, अंकल इकडे येतील का? आणि इकडे एजे आपल्या घरी येतो. तो रूममध्ये जात असतो. तेव्हा सरस्वती म्हणते, एजे तुम्ही आतमध्ये जाताय का? एजे बोलतो, हो. का? तेवढ्यात लक्ष्मी बोलते, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही अंतराच्या रूममध्ये जा, तुम्हाला स्पेशल सरप्राईज आहे. इकडे दुर्गा खाली आलेली असते. एजे आतमध्ये येतो आणि इकडे श्वेता अंतराच्या रूममध्ये असते. अंतराच्या जवळ ती दिवा लावत असते. तिने फुलंसुद्धा ठेवलेली असतात. आणि हे बघून एजेला खूपच राग येतो. तो ओरडून बोलतो, स्टॉप इट. एजेचा आवाज ऐकून श्वेता घाबरते. एजे श्वेताजवळ जातो आणि बोलतो, तू हे काय करतेस? तेव्हा श्वेता बोलते, मी अंतराजवळ दिवा लावते. एजे बोलतो, दिवा फक्त गेलेल्या माणसांच्या समोर लावतात. माझी अंतरा कुठेच गेलेली नाही आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अंतरा माझ्यासोबत आहे, माझ्या मनात आहे. मला तिच्या पुढ्यात हार, फुलं, दिवा अजिबात चालणार नाही. एजे तिघी सुनांना म्हणतो, तुम्ही तिघी घरात नवीन माणूस येणार असेल तर त्याला पहिले घरचे नियम सांगा. तुम्ही तिघी लक्षात घ्या. त्या तिघी पण मान डोलवतात आणि एजे निघून जातो. इकडे लीलाला खुर्चीवर बसवतात. तिला बिस्किट देतात. लीलाची खूप वाहवा चालू असते. डायरेक्टर बोलतो, आता तुम्ही एजेंना कॉल लावा. लीला बोलते, एजे खूप मोठे स्वतः ब्रँड आहेत आणि ते या छोट्याशा लोणच्याच्या ॲडमध्ये काम करतील का? तेव्हा डायरेक्टर बोलतो, अहो एजे या ॲडमध्ये काम करतील तेव्हा तुम्हाला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून ओळखतील. अहो पण ते बिझी असतील, काम करत असतील, चिडचिड करतील. कॉल केला तेव्हा डायरेक्टर बोलतो, अहो करा तर. लीला बोलते, माझ्या फोनचा रिचार्ज संपला आहे. तेव्हा डायरेक्टर त्यांचा मोबाईल देतो. तर इकडे तिघी सुना श्वेताचा हात पकडून श्वेताला बाहेर आणतात आणि बोलतात, तू असं का केलं? श्वेता बोलते, मला वाटलं एजेंचं अंतरावर खूप प्रेम आहे आणि म्हणून मी तिच्यासमोर दिवा लावत होते. तेव्हा दुर्गा बोलते, एजेंचं मन जिंकता यावं या घरात एवढं सोपं नाही आहे. खरंच तुला एजेंचं मन जिंकायचं असेल ना तर मनापासून काहीतरी कर, अशी कामं नको करूस. दुर्गा सरस्वती लक्ष्मीला ओरडते. तेव्हा सरस्वती लक्ष्मी दुर्गाला सॉरी बोलतात. इकडे डायरेक्टर प्रोड्युसर कॉल करा एजेंना असं बोलत असतात पण ती विचार करतच असते. मग लीला बोलते, मी त्यांना पर्सनल जाऊन भेटते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते. त्यानंतर लीला घरी येते. ती रेवूला सगळ्या गोष्टी सांगते. ती बोलते, रेवूला आता हे माझ्यासाठी चॅलेंज आहे. मी एजेंना ॲडमध्ये काम करायला लावणार. रेवू बोलते, हो ठीक आहे, तू आता झोप. दुसऱ्या दिवशी लीला एजेंना भेटायला येते. एजेंना बोलते, माझं तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. एजे बोलतो, झालं ना, आत्ता आत्ता काय काम आहे?
आणि एजे आतमध्ये निघत असतो तेव्हा लीला बोलते, थांबा सर, सॉरी, मला मान्य आहे माझ्यामुळे सगळं झालं आहे. एजे बोलतो, नव्याने सुरुवात म्हणजे काय? ती बोलते, तुम्ही ना माझ्यासोबत ॲडमध्ये काम करा, मी लीड हिरोईन आहे, मी तुम्हाला काम देते, तुम्ही काय दिसायला फार वाईट नाही आहात, तुम्ही माझ्यासोबत काम केले तर फेमस व्हाल, 4 लोक ओळखतील. हो बघा ना सर. ते ऐकून एजे खूप चिडतो आणि लीलाच्या कानाखाली मारतो. लीला खाली पडते आणि लीला खाली पडते तर हे लीलाचे स्वप्न असते आणि ती खाली पडलेली असते. लीला म्हणते, आता हे काम दुर्गा मॅडमच करू शकतात आणि हा भाग इथेच संपतो.